जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया असेल तर ते प्रक्रियेसाठी माननीय जे काही आयुक्त महोदयांच्या सिग्नेचरने सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये जी आपली शिक्षक भरती आहे 2025ची, तर ती शिक्षक भरती नेमकी कोणत्या संच मान्यतेच्या आधारावर होणार आहे, तर त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सूचना होते. तर आपल्याला माहिती आहे की संच मान्यता 2024-25ची जी काही सध्या बघा असणार आहे, त्याच्यामधले मंजूर कार्यरत रिक्त पदांचा सध्या त्या ठिकाणी विचार होणार आहे आणि त्याच्यानुसार जी काही पदभरती असेल तर ती पदभरती सध्या होणार आहे. आता त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्हा परिषद असेल, मनपा असेल किंवा मग खाजगी अनुदानित संस्था असेल तर त्यांना सूचना देखील देण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदच्या वतीने जी काही ऍक्टिव्हिटी होती किंवा जे काही सध्या काम होतं तर ते काम त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. परंतु काही जिल्हा परिषदमध्ये तशा पद्धतीने जे काही पाठपुरावा करत असताना जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया देखील संथ गतीने सध्या सुरू होती. तर आताच्या घडीला महत्त्वाचे जे काही पत्र देखील सध्या बघा इश्यू करण्यात आले आहे ते देखील आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने, तर हे जवळपास 1 महिन्यापूर्वी म्हणजे 17/10/2025ला इश्यू करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये माननीय आयुक्त महोदय असेल, महानगरपालिका सर्व, त्यानंतर जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, जिल्हा परिषद सर्व आणि अध्यक्ष सचिव, खाजगी शैक्षणिक संस्था सर्व, तर ह्या संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं. आता ह्याचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावलीच्या माहिती बाबत, म्हणजे जी काही पदभरती होणार आहे पवित्र पोर्टल मार्फत, तर ती पदभरतीच्या अनुषंगाने बिंदू नामावलीची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट नेमकी काय आहे त्या अनुषंगाने इथं संपूर्ण माहिती सध्या बघा मागवण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात जी काही टेट परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये सध्या निकाल जो आहे तर तो 18/8/2025 रोजी प्रसिद्ध झाला होता. आता ह्याच्या निकाल लागल्यापासून पुढची जी काही प्रक्रिया होती तर ती पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन टॅब सध्या बघा ओपन किंवा रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या अनुषंगाने होतं. आता त्याच्यामध्ये ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिराती स्थानिक स्वराज्य संस्था तसेच ज्या काही मुलाखतीशिवाय या निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थाची मुलाखतीशिवाय या प्रकारात, तर ज्या शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थापनाकरिता मुलाखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने 2 निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही सध्या बघा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हणजे एक विथ इंटरव्ह्यूची आणि एक विदाऊट इंटरव्ह्यू अशा 2 प्रकारच्या ज्या काही जाहिरात आहेत तर त्या जाहिरात पवित्र पोर्टल मार्फत सध्या येत असतात. आणि आता जी काही पदभरती होणार आहे 2025ची, तर ती म्हणजे ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे इथं बघा शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025 जी सध्या बघा चाचणी झालेली आहे तर ती पदभरती सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार या ठिकाणी मंजूर, त्यानंतर कार्यरत रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे. म्हणजे इथे 2024-25 जी काही संच मान्यता आहे तर ती संच मान्यता विचारात घेऊन सध्या जी काही रिक्त पदे त्या ठिकाणी किती रिक्त आहे त्याच्यानुसार इथं जी काही पदभरती आहे तर ती पदभरती सध्या होणार आहे आणि त्यासाठी विषय व आरक्षण हे रिक्त पदाची माहिती तयार असणे आवश्यक आहे अशा पद्धतीने त्या सूचना आहे. तर त्या सूचना संबंधित मनपा असेल, झेडपी असेल, संस्था असेल तर त्यांना इथं देण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण बिंदू नामावली जी असेल तर ती तपासणी करून सध्या बघा जे काही पत्र होतं तर ते पत्र सध्या त्या ठिकाणी पाठवायचं होतं. आता याच्यामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यांसंदर्भात देखील जी काही बिंदू नामावली आहे, सुधारित आरक्षण बिंदू नामावली विहित करण्याच्या सूचना ज्या आहेत तर त्या सूचना देखील देण्यात आले. त्याच्यामध्ये 29/7/2025चा शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयानुसार नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर ह्या ठिकाणच्या बिंदू नामावल्या देखील सध्या बघा अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता ह्या पत्रानुसार प्रत्येक जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांनी पत्र इश्यू करण्यात आलं होतं. तर बरेचसे आपण मागे देखील तुम्हाला जे काही अपडेट आहे तर ती अपडेट दिली होती. तर सध्याच्या घडीला या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र या ठिकाणी बघा इश्यू करण्यात आले. हे जे आहे तर जे जिल्हा परिषद परभणीच्या वतीने इथं पत्र सध्या इश्यू करण्यात आले. तर हे आताचं लेटेस्ट पत्र आहे. तर ह्याच्यामध्ये परत बघा सूचना देण्यात आली की अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा जिल्हा परभणी, त्या ठिकाणी बघा पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीसाठी बिंदू नामावलीच्या माहितीबाबत अशा पद्धतीने जिल्हा परिषदच्या वतीने परत हे पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे. तर इथं संदर्भ देखील बघा मागचा देण्यात आलेला आहे. आयुक्त कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी जे काही पत्र इश्यू करण्यात आलं होतं 29/11चं ते सध्या इथं देण्यात आले लेटेस्ट.
त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही दुसरे संदर्भ बघा 2 ते 3 संदर्भ इथं देण्यात आले. तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सध्या जे काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती मे जून 2025 मध्ये शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यानुसार इथं निकाल जो लागला 18 तारखेला 18 ऑगस्टला अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये देखील सध्या जी माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली होती. तर आपल्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी पुढे माहिती देण्यात आली. तर इथं बघा शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरती सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत रिक्त पदे विचारात घेऊन करावायची आहे. त्यासाठी विषय व आरक्षण निहाय रिक्त पदाचा जो काही माहिती आहे तर ती तयार असणे आवश्यक आहे. तर त्या प्रकरणी इथं पुढे म्हटलेलं आहे की विषयांकित प्रकरणी मागील पदभरतीच्या टप्पा 2 मध्ये सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे मागील सूचनाप्रमाणे शासन निर्णय 27/2/2024 नंतर बिंदू नामावली तपासलेली असेल तर ती पुन्हा तपासण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. ज्या व्यवस्थापनाने शासन निर्णय 27/2/2024 नंतर बिंदू नामावली तपासलेली नसेल तर ती तपासून शिक्षक पद भरतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे असे आदेशात सध्या बघा या ठिकाणी नमूद करण्यात आले. म्हणजे जी काही जाहिरात असेल तर त्या जाहिरात सध्या तयार करून ठेवण्याच्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आलेल्या सध्या बघा आहे. आता त्यानुसार इथं पुढे म्हटलेलं आहे की पवित्र पोर्टल रिक्त पदाची जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर या ठिकाणी बिंदू नामावली तपासण्याची कार्यवाही सुरू करणे ह्या संयुक्तिक होणार नाही. कारण इथे जर जाहिरातीची प्रक्रिया सध्या सुरू झाली त्यानंतर बिंदू नामावली परत तपासणी संयुक्तिक सध्या बघा इथं होणार नाही. यासाठी रिक्त पदे असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गट असेल विषयनिहाय रिक्त पदाची माहिती तसेच बिंदू नामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती रिक्त पदे उपलब्ध आहेत इत्यादी बाबीची संपूर्ण माहिती पूर्वतयारी करून घ्यावी अशा पद्धतीने परत जे सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहे. यामुळे जाहिरातीसाठी जास्तीत जास्त कालावधी द्यावा लागणार नाही. सबब आपल्या संस्था संचलित शाळातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदाच्या या ठिकाणी जी काही पदभरती पूर्ण वेळेत होण्यासाठी उक्त दिलेल्या सूचनाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आपल्या संस्था व्यवस्थापनांना रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदर संवर्गाची संपूर्ण जी काही पदाची बिंदू नामावली तयार करून प्राथमिक तपासणी सदर बिंदू नामावली तात्काळ कार्यालयात सादर करण्यात याव्या अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत जी काही गट विषयनिहाय रिक्त पदांची माहिती आहे तर ती माहिती सध्या या ठिकाणी सध्या अपडेट करून जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. आणि जाहिराती संदर्भात सध्या बघा ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात देखील इथं तयार करून ठेवण्याच्या अनुषंगाने सूचना परत बघा इथं देण्यात आलेली आहे. आता अशा जे पत्र आहे तर प्रत्येक जिल्हा परिषदचे परत बघा इथं इश्यू व्हायला सुरू झालेले आहे. जेणेकरून जी काही पूर्वतयारी आहे तर ती पूर्वतयारी या ठिकाणी ज्या पद्धतीने पवित्र पोर्टल टॅब ओपन झाला आणि त्याच्यामध्ये जाहिराती संदर्भात जी काही सध्या बघा सुविधा अवेलेबल झाली तर तात्काळ जाहिराती त्या ठिकाणी देता येईल. त्या अनुषंगाने हे पत्र देखील इथं बघा इश्यू करण्यात आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या अशा पद्धतीने जाहिराती आहेत तर त्या तयार करण्याच्या अनुषंगाने बघा इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील जे काही जोपर्यंत सध्या पवित्र पोर्टल सुरू होत नाही आणि जास्तीत जास्त या ठिकाणी जाहिरातीसाठी जास्तीत जास्त जी काही पदं आहे तर ती पदं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बघा जो काही पाठपुरावा असेल तर तो सर्वांना इथं करावा लागेल. जरी पत्र इथं इश्यू झाले तरी देखील सध्या लवकरात लवकर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू करून घेता येईल आणि जास्तीत जास्त पदांची पदभरती कशी करता येईल त्याकडे देखील सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. तर ही महत्त्वाची अपडेट होती. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन टॅब जो आहे तो देखील लवकरात लवकर सुरू या ठिकाणी बघा होऊ शकतो. त्यासाठी थोडा पाठपुरावा करावा पडेल जेणेकरून इतर जे काही मागच्या 4 ते 5 महिन्यापासून वाट बघणारे अभियोगिताधारक आहे तर त्यांना देखील पुढे त्या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे ना त्याला देखील प्रेस करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.